नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत काळ्या वाटाण्याची भाजी. खूप सोपी आणि खूप चविष्ट असते ही भाजी. तर मी काळे वाटाणे एक रात्र पूर्ण भिजत ठेवले होते. त्यानंतर मी सकाळी त्याला कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या दिल्या आणि त्याला चांगलं शिजवून घेतलं होतं मी. इथे मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल ठेवत आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला एक कांदा चिरून टाकायचा आहे. तो कांदा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. जोपर्यंत सोनेरी रंग येत नाही तोपर्यंत आपल्याला हा कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. तुम्ही थोडंसं याच्यावरती मीठ पण टाकू शकता की जेणे कांदा लवकर भाजून निघतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 हिरवी मिरची टाकत आहे. तुम्ही तिखट तुमच्याप्रमाणे पाहिजे कमी जास्त तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता. मी इथं 2 मिरच्या टाकलेल्या आहेत. त्याच्यानंतर लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि हे सगळं आपल्याला परत एकजीव करून आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी खोबरं थोडं टाकत आहे कारण खोबऱ्यानं चव चांगली येते म्हणून मी खोबरं थोडंसं टाकलेलं आहे. हे पूर्ण आपल्याला मिश्रण भाजून व्यवस्थित घ्यायचं आहे. हे सगळं भाजून झाल्यानंतर आपल्याला एका मिक्सरच्या बाउलमध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरला त्याचा मसाला बनवून घ्यायचा आहे. याच्यामध्ये कोथिंबीर पण तुम्ही ॲड करू शकता. जेव्हा तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं मिश्रण काढता त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर पण टाकू शकता. आलंही टाकू शकता तुम्ही. नंतर परत मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे. जेव्हा मोहरी तडतडेल तेव्हा त्याच्यामध्ये थोडं जिरं टाकायचं आहे आपल्याला. हे जिरं टाकलेले आहे. त्याच्यानंतर थोडासा हिंगही टाकू शकता. हिंगने भाजीला चव चांगली येते आणि मी प्रत्येक भाजीमध्ये हिंग वापरते. त्याच्यानंतर कढीपत्ता थोडासा मी टाकलेला आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर एक बारीक चिरलेला मी कांदा घेत आहे. एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे त्याच्यामध्ये आणि हा कांदा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे पूर्ण. याच्यामध्ये पण थोडंसं मीठ तुम्ही टाकू शकता ज्याने कांदा लवकर भाजून निघतो. तर थोडंसं मी याच्यामध्ये मीठ टाकून हे भाजून घेत आहे. हे जेव्हा कांदा थोडासा भाजत येतो त्याच्यामध्ये मी एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकणार आहे. असा टोमॅटो तुम्हाला एक चिरलेला बारीक त्याच्यामध्ये टाकायचा आहे. हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. जेव्हा हे सगळं भाजत येईल तेव्हा आपण जे मसाला बनवलेला आहे तो मसाला ह्याच्यामध्ये टाकून परत मसाला आपल्याला ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचा व्यवस्थित. तुम्ही बघू शकता हे पूर्ण एकजीव करून आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. हे थोडंसं भाजत आल्यानंतर ह्याच्यामध्ये हळद टाकायची थोडी. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाका चवीप्रमाणे. तुम्हाला जसं मीठ चवीप्रमाणे हवं आहे तसं तुम्ही मीठ टाकू शकता. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी लाल तिखट टाकत आहे. हे लाल तिखट फक्त कलरसाठी आहे कारण भाजीला लाल रंग जास्त आलेला छान वाटतं. त्याच्यानंतर हा मेन मसाला आहे माझा जो की कोल्हापुरी मसाला आहे. तुम्ही कांदा लसूण मसालाही वापरू शकता. तर हे लाल तिखट मी टाकलेलं आहे कोल्हापुरी मसाला. त्याच्यानंतर हे सगळं पूर्ण परत एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे सगळं असं एकजीव करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता कसं मी घेत आहे. त्याच्यानंतर हे जे आपण कुकरला शिजवलेले आहेत काळे वाटाणे ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत आपल्याला आणि परत हे सगळं एकजीव करून घ्यायचं. पाणी तुम्ही याच्यामध्ये अजून थोडं ॲड करू शकता. जर तुम्हाला पातळ वाटाण्याची भाजी हवी असेल तर पाणी ॲड करू शकता किंवा तुम्हाला जर सुकी हवी असेल तर पाणी कमी ॲड करू शकता तुम्ही. हे पूर्ण आपल्याला असं एकजीव करून आपल्याला हे 5 मिनटं ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान तरी आलेले आहे. मस्त कोथिंबीर चिरून टाकायची आणि तयार आहे भाजी ही. माझं चॅनल सबस्क्राईब करा. अजून भरपूर रेसिपीज मी शेअर करत राहीन. थँक्यू.